उन्हाळ्यामध्ये पित्ताचा तसाच उष्णतेचा त्रास सर्वांना होत असतो. त्यासाठीच कोकणामध्ये प्रसिद्ध असलेली पित्तशामक तसेच शरीराला थंडावा देणारी आणि पाचक असणारी ही सोलकढी सोप्या पद्धतीने कशी बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी विजया. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम इथे या ठिकाणी लागणारं सर्व साहित्य पाहूया. यासाठी इथे एक नारळाचं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि कोकमाचं आगळ घेतलेलं आहे. तसेच 1 चमचा जिरंही घेतलेलं आहे. आता प्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक नारळाचं खोबरं, तसेच आल्याचे 2-3 तुकडे, लसूण 4 पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ, हे सर्व साहित्य 1 वाटी कोमट पाणी घालून वाटून घेऊया. आता हे सर्व वाटण आपल्याला एका पातळ कपड्यामधून वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दाटसर असं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. हे बघा किती दाटसर दूध निघालेलं आहे. या कॉटनच्या कपड्याला हळूहळू दाबत पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे. आता हा राहिलेला खोबऱ्याचा चव परत मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. यासाठी परत थोडं कोमट पाणी घालून वाटून घ्यायचं आहे व परत वस्त्रगाळ करून दूध काढलेलं आहे. आता या दुधामध्ये आपल्याला 1 वाटी कोकमाचा आगळ घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा किती छान कलर आलेला आहे. खोबरं वाटताना कोमट पाणी घातल्यामुळे खोबऱ्याचं फॅट यामुळे मोकळं होतं आणि दूध जास्त आणि दाटसर बनतं. यासाठी आपल्याला अशाच पद्धतीनं नारळाचं दूध काढायचं आहे. आता यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया. आता आपली सोलकढी तयार आहे. ही जेवणासोबत प्यायल्याने आपणास पाचनास अतिशय मदत होते. तशीच शरीराची उष्णताही बरीच कमी होते. आपण यामध्ये जिरं घातल्यामुळे जिरंही शरीराला थंडावा देतं. तर तुम्हाला ही आजची सोलकढीची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.